नमस्कार, मी अश्विन देशपांडे. माझ्या हृदयाचं सगळ्यात जवळचं वाक्य आत्मनिर्मित वाक्य असल्याचा एक विशेष आस्थेचा विषय आणि हे ट्रेडमार्क केलेलं वाक्य तुमच्यासोबत मी सध्या शेअर करतोय. त्याचा आपल्या ध्यान साधनेशी असलेला संबंध मी तुमच्याशी डिस्कस करतोय. आज तिसरा भाग. आपल्या सगळ्यांचा हार्दिक स्वागत. आज आपण बोलणार आहोत विजेते आपल्या प्रत्येक कामगिरीनंतर आपल्या क्षमतांना आवाहन करतात, त्या कामगिरीबद्दल. कामगिरीला सगळ्यात जास्त इंधन लागतं ते म्हणजे आपल्या मनामध्ये असलेल्या त्या कार्याविषयीच्या प्रेमाचं. दुसरं इंधन लागतं ते म्हणजे जे कार्य ध्यान क्रिया आपण रोज करणार आहोत त्या ध्यानाबद्दल आपल्या मनात असलेली भक्ती. आणि तिसरी सगळ्यात महत्वाची म्हणजे आपली कामगिरी म्हणजे रोज सकाळी 5:30 वाजता ध्यानाला सुरुवात, संगीत साधनेला सुरुवात, त्यानंतर 21 आलंबनांचा पूर्ण गाइडेड मेडिटेशनचा प्रवास, आणि हे न चुकता सोमवार ते शुक्रवार वर्षभर करत राहा. आपल्या प्रत्येक कामगिरीनंतर आपल्या मनात प्रश्नांचं काहूर उठतं. याचं कारण आहे आपल्या कामगिरीच्या आधी मनामध्ये एक निर्णय झालेला असतो की मला ही कामगिरी करायची आहे. तो निर्णय झाल्यापासून ते ऍक्च्युअल ती कामगिरी करायच्या मध्ये संदेह निर्मिती ही आपल्यात सगळ्यात मोठी क्वालिटी आहे. आणि हा संदेह जेव्हा निर्मित होतो तेव्हा आपल्या कामगिरीला आपण उंचावत नाही, कारण आपण क्षमतांना आवाहनच करू शकत नाही. आपण आपली कामगिरी खालवायला सुरुवात करतो. मग त्यातला हळूहळू कामगिरी खालवली की आत्मविश्वास कमी 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 होत जातो. आत्मविश्वास कमी झाला की आनंद हळूहळू हळूहळू निवडायला लागतो. आणि मग हळूहळू ती आस्था, ती भक्ती जी मनात निर्माण केलेली होती बळजबरी, ती पण नष्ट व्हायला लागते. स्वतःवरचाच विश्वास नाही, गुरुवर विश्वास ठेवायचा विषय येत नाही. आणि मग हळूहळू साधक आपल्या ध्यान साधनेच्या कामगिरीपासून दूर 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 जात राहतो आणि ती कामगिरी अर्थहीन वाटायला लागते. म्हणून प्रत्येक साधकाने आपल्या साधनेच्या, ध्यान साधनेच्या क्रियेमधील आपल्या कामगिरीकडे रोज अतिशय दक्षपणे लक्ष देणं आवश्यक आहे. आपल्या कामगिरीमध्ये आपल्याला जर का ध्यान साधनेच्या दरम्यान आनंद मिळत असेल आणि दिवसभर तो आनंद टिकणार असेल, ती शाश्वती पटत असेल, तर तुम्हाला निश्चितपणे ध्यान साधनेची कामगिरी चांगली होते यावर विश्वास ठेवावा लागेल. दुसरी गोष्ट, या मार्गावर अगोदरच चालत चालत असंख्य ध्यान साधनांचा अभ्यास करत करत आपल्यासाठी सगळ्यात संयुक्त, आपल्यासाठी सगळ्यात योग्य, आपल्यासाठी अत्यंत साधी, सोपी, सरळ ध्यानक्रिया तुमच्या गुरुनी, ध्यान गुरुनी अर्थात अश्विन देशपांडेंनी रचलेली आहे. यावर तुम्हाला विश्वास, भक्ती, प्रेम आणि आदर सुद्धा असायला. तुमच्या कामगिरीसाठी हा जो गुरुवरचा विश्वास आहे हा सुरुवातीच्या काळात जास्त महत्वाचा आहे. त्यानंतर हळूहळू जसे तुम्ही ध्यान साधनेमध्ये, आत्मभान ध्यान क्रियेमध्ये पारंगत होत जाल तसा तसा तुमचा आत्मविश्वास दुणावत जाईल. जसा जसा आनंद मिळेल, दिवसभर एक वेगळीच ऊर्जा तुमच्यामध्ये असेल, तसतसा तुम्हाला स्वतःलाच वाटायला लागेल की आत्मभान ध्यान क्रियेत की पवित्र, शुद्ध, सुंदर क्रिया दुसरी कुठलीच नाही. हा भाव मनामध्ये जसा 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 वृद्धिंगत होईल, मन शांत व्हायला सुरुवात होईल, तसं तसं तुमची स्वतःची संकल्प शक्ती, तुमची स्वतःचीच
पूर्ण झोकून देण्याची, ध्यान क्रियेमध्ये लगन निर्माण व्हायची वृत्ती निर्माण होईल आणि यथावकाश तुमच्या स्वतःच्याच ध्यान क्रियेच्या कामगिरीला उंचावत नेण्याची तुमची वृत्ती अजून 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 वाढेल. गेल्या 3 वर्षांपासून आत्मभान ध्यान क्रियेमध्ये असंख्य साधक आहेत. तुमच्यापैकी आत्ताच काहीतरी लोक जॉईन होत आहेत. तुमच्यापैकी असंख्य लोक पाहतायत की आत्मभान ध्यान क्रिया नावाची एक सुंदर अनुभूती आपल्याला उपलब्ध होऊ शकते. सगळ्यांना माझा एकच संदेश आहे, ध्यान मार्गावर विजेता व्हायचं असेल तर आपल्या आध्यात्मिक शक्तींना आवाहन करण्याची स्वतःची तयारी करा. त्या आध्यात्मिक क्षमता वृद्धिंगत होऊ शकतात यासाठी परब्रह्मावर आणि गुरुब्रह्मावर विश्वास ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली कामगिरी या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अतुलनीय होऊ शकते. आपल्याला या क्षेत्रामधून आनंद, सच्चिदानंद त्या चेतनेचा आविष्कार होऊ शकतो, जी आदी अनादी अनंत आहे. आणि या मनुष्य जन्माचं सार्थक करण्यासाठी ध्यान साधक म्हणून मी स्वतःला उपलब्ध करणं हेच समयोचित आहे, जेणेकरून माझ्या आयुष्याची गुंतागुंत कमी होईल, आयुष्य सोपं होईल. म्हणून तुम्ही आणि मी दोघं मिळून आपल्यातील ध्यान साधक जो विजेता असणारच आहे त्याच्या क्षमतांना आवाहन करूया, कामगिरी उंचावूया आणि अवघं आयुष्य सोपं करूया.